नमस्कार. रंगीले रागच्या सर्व रसिक श्रोत्यांना अभय करंदीकरचा मनापासून नमस्कार. मित्रांनो, फेसबुकवरती असलेल्या माझ्या सर्व मित्रमंडळींना, अनेक मैत्रिणींना आणि अनेक फॉलोअर्सना माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो, रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आपण अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाअंतर्गत आपण अनेक छोटे छोटे विषय घेत असतो आणि या विषयांवरती आधारित सुंदर सुंदर गाणी, सुंदर सुंदर लेख, कविता आणि अशा सगळ्या गोष्टी सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंतच्या कार्यक्रमात आपण अनेक छोटे छोटे आणि सुंदर सुंदर विषय घेतलेले होते. जसा आपण रात्र हा विषय घेतला होता, त्याच्यानंतर चंद्र हा विषय घेतला होता, मन हा विषय घेतला होता, स्वप्न हा विषय घेतला होता आणि साधारण प्रत्येक आपण भागावरती म्हणूया किंवा प्रत्येक विषयावरती साधारण 3 ते 4 असे एपिसोड होत असतात आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा हा आपला दुसरा एपिसोड आहे, माफ करा. आजच्या कार्यक्रमासाठी आपण विषय जो निवडलेला आहे त्या विषयाचं नाव आहे वारा किंवा पवन किंवा हवा. तर आजच्या कार्यक्रमासाठीचा आपण निवडलेला जो विषय आहे तो वारा आहे आणि हवा आहे. तर बघूया वारा आणि हवा या विषयामध्ये रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आपण काय आज सादर करणार आहोत. माझ्यापर्यंत अनेक लेख पोहोचलेले आहेत, अनेक कविता माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, अनेक गाणी मला माझ्या आप्तेष्टांनी सुचवलेली आहेत. तुमच्यासारख्या अनेक रसिक श्रोत्यांनी आणि मित्रमंडळींनी अनेक गाणी मला सुचवलेली आहेत. तर आज त्या सगळ्याचा मिळून आपण एक छान सादरी करणार आहोत. यापूर्वीचा आपला जो कार्यक्रम झाला होता तो देखील वारा याच विषयावरती होता. मला खात्री आहे तुम्ही तो सगळ्यांनी ऐकला असेल आणि तुम्हाला तो आवडलेला असेल. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करणार आहोत. हळूहळू सगळे रसिक श्रोते जमत आहेत, त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठीचा जो विषय निवडलेला आहे तो आहे वारा, पवन किंवा हवा किंवा या विषयावरती आधारित असणारी गाणी. सगळ्यात पहिल्यांदी जे गाणं आपण ऐकणार आहोत ते वारा या विषयावरतीच आहे, जे लिहिलेलं आहे मंगेश पाडगावकर यांनी, गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूया ते सगळ्यात सुंदर गाणं. कुठलं आहे? तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं आहे आणि तुमच्या अनेक जणांनी मला हे गाणं सुचवलेलं आहे. ऐकूया ते गाणं कुठलं आहे ते. होपसो तुम्हाला आवाज नीट येतो आहे. आवाज येतोय व्यवस्थित? ऐसा बेभान हवारा, ऐसा बेभान हवारा, कुठेही नाव मी नेऊ. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ, ऐसा बेभान हवारा. जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती. जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती. भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती. जीवाचे फुलही माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू, तुझ्या पायी कशी ठेवू. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ.
कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे, दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी ठेवू, करी माझ्या कशी ठेवू, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ न हवारा. जगाच्या क्रूर शापाचे जिव्हारी झेलले भाले, जगाच्या क्रूर शापाचे जिव्हारी झेलले भाले, तुझे सौभाग्य ल्याये तुझी होऊन मी आले, तुझे तू घेऊरी आता, कितीही हाकही देऊ, किती मी हाकही देऊ, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ असा बेभान हवारा, कुठेही नाव मी नेऊ असा बेभान हवारा. सो मित्रांनो, अतिशय हे सुंदर असं गाणं असा बेभान हा वारा, हे गाणं गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीतकार होते मंगेश पाडगावकर. याच्यानंतर जे आपण कार्यक्रमातलं गाणं ऐकणार आहोत ते आहे पुन्हा वारा या विषयावरती आधारित. हे गाणं लिहिलेलं आहे जगदीश खेबुडकर यांनी, गायलेलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवल यांनी, संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट आहे 1985 साली प्रदर्शित झालेला मुंबईचा फौजदार. या गाण्याचा करोके मला काही मिळालेला नाहीये, तर त्याच्यामुळे मी हे गाणं तानपुऱ्यावरती गातो आहे. तानपुराचा आवाज मला फक्त जरा सांगा, बरोबर येतो आहे का कमी जास्ती कसा आहे तो. आवाज तानपुराचा मला फक्त सांगा बरोबर येतोय की नाही. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा. हो हो हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओला मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. हो हो हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. मी कालचीच भोळी, मी आज तीच गेडी, ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी.
मी कालचीच भोळी, मी आज तीच गेडी, ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी, का भूल ही पडावी, का भूल ही पडावी, वळखून घे शारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा, हो हो हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. होते अजाणता मी ते खेळले तराणे, होते अजाणता मी ते खेळले तराणे, स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे, हा रोम रोम गाई, हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा, हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा, हो हो हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. बोलू मुकेपणाने होकार ओठ देती, नाती तना मनाची ही एक रूप होती, एकांत नाचतो हा फुलवूनिया पिसारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा, हो हो हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा, हो हो हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर अशी चाल असलेलं गाणं संगीतबद्ध केलेलं होतं विश्वनाथ मोरे यांनी, आणि हा चित्रपट होता 1985 साली प्रदर्शित झालेला मुंबईचा फौजदार. हे गीत लिहिलेलं होतं जगदीश खेबुडकर यांनी आणि गायलेलं होतं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवल यांनी. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं पुढचं गाणं. तिथपर्यंत नवीन आलेल्या रसिक श्रोत्यांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो आहे की आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वारा, पवन किंवा हवा, आणि या विषयावरती आधारित असणारी गाणी किंवा या शब्दांनी हे शब्द येणारी अशी गाणी. तर आज आपण अशी गाणी निवडलेली आहेत. मागचाही कार्यक्रम आपण याच विषयावरती केलेला होता आणि आजचा कार्यक्रम आपण त्याच विषयावरती कंटिन्यू केलेला आहे. पुढचं गाणं जे आपण बघणार आहोत ते आहे वारा याच विषयावरती, हवा या विषयावरती. हे गाणं लिहिलेलं आहे मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलेलं आहे गीता दत्त यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे ओ पी नय्यर यांनी, आणि चित्रपट आहे 1955 साली प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस 55. ऐकूया तेच ते हे सुंदर गाणं. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? ठंडी हवा काली घटा आई गई झूम के, प्यार लिए डोले हसी नाच गया घूम के.
ठंडी हवा काली घटा आहे गई झूम के, प्यार लिए डोले हंसी नाच जिया घूम के। बैठी थे चुपचाप यूं ही दिल की कली चुन के, बैठी थे चुपचाप यूं ही दिल की कली चुन के, दिल ये नहीं बात कही रह न सकी सुन के। मैं तो चली दिल ने कहा और जरा सुन के, प्यार लिए डोले हंसी नाच जिया झूम के। ठंडी हवा काली घटा छाई गई झूम के, प्यार लिए डोले हंसी नाच जिया झूम के। आज तो मैं अपनी छवि देख के शर्मा गई, आज तो मैं अपनी छवि देख के शर्मा गई, जाने अब सोच रही थी हंसियां आ गई। लौट गई जुल्फ मेरे होठ मेरा चूम के, प्यार लिए डोले हंसी नाच जिया घूम के। ठंडी हवा काली घटा आहे गई झूम के, प्यार लिए डोले हंसी नाच जिया घूम के। सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं हवा या विषयावरती घेतलेलं होतं आणि जे लिहिलेलं होतं मजरूह सुलतानपुरी यांनी आणि गायलेलं होतं गीता दत्त यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं ओपी नय्यर यांनी आणि चित्रपट होता 1955 साली प्रदर्शित झालेला मिस्टर अँड मिसेस 55। ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं। पुढचं जे गाणं आहे हे गाणं 1-2 सेकंद मला काढू द्या फक्त इथे गाणं। हे गाणं लिहिलेलं आहे गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून हे साकारलेलं गाणं आहे। गायलेलं आहे शंकर महादेवन यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे अजय अतुल यांनी आणि चित्रपट आहे अगबाई अरेच्या। हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झालेला होता। ऐकूया तेच हे सुंदर गाणं। नेट स्लो आहे त्याच्यामुळे करोके अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो, आय थिंक सो। झालं। स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे। आवाज येतोय सगळ्यांना? तनना तनना ननना ओ ओ ओ आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला
कधी एकटेच झुरते. सावरते बावरते घडते अडखळते कापडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला फिरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते. कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे पापडे नकळत का फरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. बाबडे जरी भासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं गाणं मन उधाण वाऱ्याचे लिहिलेलं होतं गुरु ठाकूर यांनी. गायलेलं होतं शंकर महादेवन यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं अजय अतुल यांनी. आणि चित्रपट होता 2004 साली प्रदर्शित झालेला अगबाई अरेच्या. मित्रांनो, मला कार्यक्रमाकरता एक अतिशय सुंदर चारोळी पाठवलेली आहे. आपल्यामधीलच एक अतिशय सुंदर लिखाण करणारी माझी मैत्रीण, अर्थात माझी वर्गमैत्रीण आहे ती. आणि खूप सुंदर सुंदर चारोळ्या आणि कविता करत असते. आपल्यामधीलच एक श्रोता आहे ती, जिचं नाव आहे कल्याणी देवधर रानडे. तर तिने लिहिलेली एक अतिशय सुंदर कविता, अर्थात चारोळी म्हणूया आपण त्याला, ती इथे मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणी म्हणती वारा तर कोणी म्हणती पवन. कोणी म्हणती वारा तर कोणी म्हणती पवन. सर्व जागी असते हवा धरा असो वा गगन. कोणी म्हणती वारा तर कोणी म्हणती पवन. सर्व जागी असते हवा धरा असो वा गगन. तू देशी जीवन सर्व सजीव प्राणी मात्रांना. तू देशी जीवन सर्व सजीव प्राणी मात्रांना. प्राणवायू हा भाग तुझा महत्वाचा सर्वांना. प्राणवायू हा भाग तुझा महत्वाचा सर्वांना. मित्रांनो, ही चारोळी लिहिलेली आहे आपल्यामधीलच एक उत्तम लिखाण करणाऱ्या आणि अर्थात माझी वर्गमैत्रीण आहे ती कल्याणी देवधर रानडे हिने ही कविता चारोळी आपल्या या कार्यक्रमाकरता पाठवली आहे. तर थँक्यू कल्याणी. आणि कार्यक्रमातल्या आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत. हे गाणं जे आहे हे गाणं गायलेलं आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांनी. गीत लिहिलेलं आहे आनंद बक्षी यांनी. संगीतबद्ध केलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि चित्रपट आहे 1967 साली प्रदर्शित झालेला मिलन.
ऐकूया हे अतिशय सुंदर असं गाणं. आवाज येतोय मला वाटतं सगळ्यांना. कमी जास्त हवं असेल तर मला आधी सांगा फक्त तसं. सावन का महीना पवन करे शोर, सावन का महीना पवन करे शोर, पवन करे शोर, पवन करे शोर. अरे बाबा शोर नहीं शोर शोर शोर. पवन करे शोर. हाँ जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. महीना पवन करे शोर, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. सावन का महीना पवन करे शोर, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. राम गजब ढाए पुरवैया, नैया संभालो कित खोए हो खेवैया. राम गजब ढाए पुरवैया, नैया संभालो कित खोए हो खेवैया. पुरवाइयों के आगे चले ना कोई जोर, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. ओ सावन का महीना पवन करे शोर, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. मौजवा करे क्या हमको इशारे, जाना कहाँ है पूछे नदिया की धारा. मौजवा करे क्या जाने हमको इशारा, जाना कहाँ है पूछे नदिया की धारा. मर्जी है तुम्हारे ले जाओ किस और, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. ओ सावन का महीना पवन करे शोर, जियर झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. जिनके बल में बैरी गए हैं विदेश में, आई है लेके उनके प्यार का संदेश. जिनके बल में
सवार, आई लेके उनके प्यार का संदेशवा। कारी मतवारे घटाए घन घोरे, जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमाना के मोरे। सावन का महीना पवन करे शोर, जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमाना के मोरे। जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमाना के मोरे। सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं गाणं सावन का महिना पवन करे सोर, हे अतिशय शोर आणि सोर या शब्दांशी खेळत असणारं हे अतिशय सुंदर असं गाणं लिहिलेलं होतं आनंद बक्षी यांनी, गायलेलं होतं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट होता 1967 साली प्रदर्शित झालेला मिलन. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाकरता एक मी अतिशय सुंदर कविता निवडलेली आहे. ही कविता लिहिलेली आहे शांता शेळके यांनी. आपण ही कविता ऐकूया. ही अतिशय सुंदर कविता आहे. वारा हा शब्द घेऊन आणि त्याच्यावरती आहे. तर ऐकूया ही कविता. त्या लिहितात, हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरता फांदी, ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बाळगणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड झाडाची मी, माझी पुन्हा माती. वा. मातीचे झाड झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. मातीचे झाड झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. क्याच बात है. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. मित्रांनो, हे अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे शांता शेळके यांनी आणि वारा हा शब्द या कवितेमध्ये आहे आणि त्याच्याशी निगडीत कविता आहे. अर्थात झाडावरती वगैरे आधारित आहे, पण तरी सुद्धा वारा हा शब्द असल्याने आणि ही अतिशय कविता आवडलेली असल्याने मी आपल्या पुढेही सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या कार्यक्रमातले पुढचं आपण जे गाणं ऐकणार आहोत, गाणं याच्याकरता म्हणतो आहे मी की मुळात हे गाणं मी मागच्या कार्यक्रमात सुद्धा एक मी लिहिलेलं गाणं आणि ज्याला संगीत सुद्धा मीच दिलेलं होतं, ते गाणं आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला होता. हे सुद्धा एक गझल अंगाचं गीत मी लिहिलेलं आहे. ते आपल्या पुढे मी सादर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. 1-2 सेकंद पाणी पिऊन घेतो. माफ करा. मला वाटतं हे गाणं मी 2007च्या सुमाराला लिहिलेलं होतं. गझल अंगाचं गीत आहे आणि या गाण्याच्या बाबतीत मजा सांगायची तर या गाण्याची चाल मला आधी सुचली होती आणि मग ती चाल सुचते म्हटल्यावर ती गझल अंगाने चाल सुचत गेली आणि मग त्या चालीवरून मी हे शब्द लिहिले होते आणि ती अशी अतिशय सुंदर अशी गझल तयार झालेली होती. तर मी तुम्हाला ती आधी वाचून दाखवतो आणि मग ती त्याची चाल ऐकवतो. शब्द आहेत,
तू मला क्षण पाहिले अन तू स्वतः हरवून जा. तू मला क्षण पाहिले अन तू स्वतः हरवून जा. वेदनांच्या त्या खुणाही तू मला देवून जा. तू मला क्षण पाहिले अन तू स्वतः हरवून जा. वेदनांच्या त्या खुणाही तू मला देवून जा. केतकीचा गंध जेथे तू मला कोंदून जा. केतकीचा गंध जेथे तू मला कोंदून जा. अन उसळते श्वास माझे तू तुला घेऊन जा. अन उसळते श्वास माझे तू तुला घेऊन जा. झोंबणारे गार वारे मज मना बोचून जा. झोंबणारे गार वारे मज मना बोचून जा. तू तुझ्या त्या फुंकरेने तू तुझ्या त्या फुंकरेने वादळे उधळून जा. झोंबणारे गार वारे मज मना बोचून जा. तू तुझ्या त्या फुंकरेने वादळे उधळून जा. चांदण्यांची रात्र न कळे बरसुनी बरसे किती. चांदण्यांची रात्र न कळे बरसुनी बरसे किती. तू तुझ्या त्या आसवांनी तू तुझ्या त्या आसवांनी चिंबही भिजवून जा. मित्रांनो, ही जे कविता आहे किंवा गझलंगाचं जे कवन आहे हे बांधताना मी शास्त्रीय संगीतातला पुरिया धनाश्री नावाचा एक अतिशय सुंदर राग आहे, संध्याकाळच्या वेळेला साधारण गायला जातो तो, आणि एक वेगळी मनस्थिती निर्माण करतो हा राग. तर त्याच रागावरती आधारित मी ही माफ करा, गझलंगाचं हे गीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आत्ता जे मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याची चाल तुम्हाला मी गाऊन दाखवतो. रूपक तालात बांधलेली आहे. तानपुराचा आवाज बरोबर येतो आहे का नाही तेवढं फक्त मला टाईप करून पाठवलं तर मला पुढे कंटिन्यू करता येईल. आणि तबल्याचा पण आवाज बघा जरा. कमी जास्त काही करायला हवं असेल तर सांगा, म्हणजे मी ते कमी करून घेतो. रूपक तालात बांधलेली आहे. तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा. तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा. वेदनांच्या त्या खुणाही वेदनांच्या त्या खुणाही तू मला देऊन जा. तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा. तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा. केतकीचा गंध जेथे तू मला कोंदून जा. केतकीचा गंध जेथे तू मला कोंदून जा. अन उसळते श्वास माझे
उसळते श्वास माझे तू तुला घेऊन जा तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा झोंबणारे गारवारे मज मना बोचून जा झोंबणारे गारवारे मज मना बोचून जा तू तुझ्या त्या फुंकरेने तू तुझ्या त्या फुंकरेने वादळे उधळून जा तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा चांदण्याशी रात्र सारी बरसुदी बरसे किती चांदण्याशी रात्र न कळे बरसुदी बरसे किती तू तुझ्या त्या आसवानी तू तुझ्या त्या आसवानी चिंबही भिजवून जा तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा वेदनांच्या त्या खुणाही वेदनांच्या त्या खुणाही तू मला देऊन जा तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा तू मला क्षण पाहिले तू स्वतः हरवून जा सो एक वेगळ्याच अंगाशी म्हणूया किंवा वेगळ्याच एका माहोलमध्ये नेणारी ही एक गझल अंगाचं गीत मी लिहिलेलं होतं. मला वाटतं साधारण मी 2007 वगैरेच्या आसपास लिहिलेलं असेल, 2007-8च्या आसपास. आणि हे गाणं मला आठवतंय, मला ही चाल पण सुचली होती की माझा रोजचा प्रवास असायचा की बदलापूर चर्चगेट हा माझा रोजचा रेल्वेचा प्रवास असायचा आणि मग गाडीत अनेक गाणी सुचत राहायची, कविता सुचत राहायच्या. जेव्हा वेळ मिळेल तिथे तिकिटावर वहीत जिथे जागा मिळेल तिथे लिहित राहायचो. आणि हे मला आठवतंय की ही चाल मला सुचली होती. असाच मी काहीतरी पुर्याधनाश्रय ऐकत होतो कोणाचा तरी किंवा तत्पूर्वी ऐकलेला होता आणि साधारण ती चाल सारखी डोक्यात अशी भिनलेली होती आणि मग ती आधी चाल सुचली, कुठेतरी खिडकीत उभा राहिलेलो होतो आणि मग त्या चालीवरती एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी साधारण बसून मग शब्द लिहायला घेतले आणि मग त्याच्यातून हे गीत साकारत गेलं की तू मला क्षण पाहिले अन तू स्वतः हरवून जा. सो गझल अंगाचं हे गीत मी एक लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
नवीन आलेल्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो की आपला कार्यक्रम रंगीले राग हा जो असतो, ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपण एक विषय घेत असतो आणि त्या विषयावरती आधारित किंवा एखादा शब्द घेत असतो. त्या शब्दावरती आधारित आपण अनेक उत्तम उत्तम गाणी, कविता, कथा, लेखन, काही आपल्याच आपल्यापैकीच काही कलाकारांनी लिहिलेल्या आणि मला पाठवलेल्या सर्व गोष्टींचं सादरीकरण मी इथे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या कार्यक्रमाचा आपण जो घेतलेला विषय आहे तो आहे माफ करा, वारा, पवन किंवा हवा. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती आधारित असणारी अशी सुंदर सुंदर गाणी आपण ऐकत आहोत. या गझल अंगाच्या गीतानंतर आपण ऐकणार आहोत अतिशय एक उत्तम गाणं जे आनंद बक्षी यांच्या लेखणीतून साकारलेलं आहे. गायलेलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीतबद्ध केलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट आहे 1977 साली प्रदर्शित झालेला अपनापन. ऐकूया ते गाणं कुठलं आहे. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है. आदमी मुसाफिर है. झोंका हवा का पानी करेला, झोंका हवा का पानी करेला, मेले में रह जाए जो अकेला, मेले में रह जाए जो अकेला, फिर वो अकेला ही रह जाता है. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है. सो हे अतिशय सुंदर असं गाणं आदमी मुसाफिर है. ह्याच्यातलं आता जे कडवं होतं त्याच्यात हवा, झोका हवा असा उल्लेख होता की झोका हवा का पाणी करेला. त्याच्यामुळे हे गाणं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये निवडलेलं होतं. याच्या पुढचं जे गाणं मी आपल्या पुढे सादर करणार आहे हे अतिशय सुंदर असं गाणं चित्रित झालेलं आहे हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावरती. तर हे गाणं आहे सीता और गीता या चित्रपटातलं आणि गाणं लिहिलेलं आहे आनंद बक्षी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे राहुल देव बर्मन अर्थात RD बर्मन यांनी. गायलेला आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी आणि हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. गाणं लागलेलं आहे. आवाज मला वाटतं बरोबर येतोय.
कमी जास्ती करायला हवा असेल तर सांगा नक्की. हवा के साथ साथ घटा के संग संग, हवा के साथ साथ घटा के संग संग, ओ साथी चल मुगले के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल तू मुगले के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना, ला 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 ला, एक तो ये मौसम है बड़ा सुहाना, पापा पापा उस पे अपना दिल भी है दीवाना, अरे पर्वत से आके ना टकरा जाना, तू बन के बादल, ओ साथी चल मुगले के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. हंसती है ये दुनिया तो हंसने दे, ला 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 ला, हंसती है ये दुनिया तो हंसने दे, ला 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 ला, नागन बन के इस रुत को टसने दे, हो मुझको अपनी आँखों में बसने दे, तू बन के काजल, ओ साथी चल मुगले के साथ चल तू, यूं ही दिन रात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. अपनी रेशम जुल्फे लहराने दे, ला 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 ला, अपनी रेशम जुल्फे लहराने दे, पापा पापा मुझको अपनी बाहों में आने दे, वो थक गई आज बहुत में अब जाने देना, मिलेंगे फिर कल, ओ साथी चल साथ चल तू, संभल मेरे साथ चल तू, हवल मेरे साथ चल तू, ले हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल. ला 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 ला
ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं गाणं मी आता सांगितलं त्याच्याप्रमाणे हे गाणं लिहिलेलं होतं आनंद बक्षी यांनी, गायलेलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. चित्रपट होता सीता और गीता आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे अतिशय सुंदर आणि एक मस्त काय म्हणूया, एक मस्त माहोलमध्ये नेणारं आणि अतिशय सुंदर असं गाणं, ज्याची सुरुवातच होती हवा या शब्दाने. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं. हे थोडं शास्त्रीय संगीतावरती आधारित आहे. या गाण्याची मला अनेक जणांनी रिक्वेस्ट केलेली होती की अभय हे गाणं आवर्जून लाव आणि आवर्जून गा. तर तेच गाणं आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. वैजंतीमाला यांच्यावरती चित्रित झालेलं हे अतिशय सुंदर असं गाणं.
हाय पवन दीवानी, पवन दीवानी न माने उड़ाए मोरा घुंघटा। हाँ पवन दीवानी, पवन दीवानी न माने उड़ाए मोरा घुंघटा। हाँ पवन दीवानी। उलझलट हमारी लिपटी मुरे सारे, पथ पे कोई जैसे मारे पिचकारी। उलझलट हमारी, उलझलट हमारी लिपटी मुरे सारी, पथ पे कोई जैसे मारे पिचकारी। छेड़ छेड़ जाए चंचल मस्तानी, मस्तानी पवन दीवानी, पवन दीवानी न माने उड़ावे मोरा घुंघटा। हाँ पवन दीवानी। सानि धम गम धनि प निधनि निसा। अखिया करके मोरे डगरे नहीं सूखे, चित चली में गोरी बैरन सब गूंजे। अखिया करके मोरे, अखिया कर से मोरी डगरे नहीं सूखे, चित चली में गोरी बैरन चल सूखे। प्रेम घूम रोके फिर भी मर जानी, मर जानी पवन दीवानी, पवन दीवानी न माने उड़ावे मोरा घुंघटा। हाँ पवन दीवानी। सो मित्रांनो, असं हे अतिशय सुंदर असं गाणं, बागेश्वरी बहार या रागावरती आधारित असणारं हे अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं होतं मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं SD बर्मन यांनी आणि चित्रपट होता डॉक्टर विद्या। हे गीत वैजंतीमाला यांच्यावरती चित्रित झालेलं होतं। बघता बघता 1 तास झालेला आहे आणि वेळ कसा जातो हे नक्कीच लक्षात येत नाही। कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आलेली आहे। कार्यक्रमाची सांगता करताना अलीकडे मी प्रत्येक वेळेला एखादं नाट्यगीत म्हणूया किंवा एखादी शास्त्रीय संगीताची बंदिश म्हणूया अशी निवडत असतो की ज्याच्यावरती त्या बंदिशीमध्ये किंवा त्या नाट्यगीतामध्ये आपल्या विषयानुरूप शब्द असेल किंवा तो विषय असेल। तर आजच्या कार्यक्रमासाठी मी जी बंदिश निवडलेली आहे ती आहे राग बसंतची बंदिश, ज्याची सुरुवात आहे सकल बन फुले। तर ही बंदिश एकतालात निबद्ध आहे। थोडीशी गाण्याचा मी प्रयत्न करतो आहे। तानपुराचा आवाज फक्त मला सांगा बरोबर आहे का कमी जास्त करायला हवाय।
तानपुराचा आवाज बरोबर येतोय का नाही मला फक्त थोडं टाईप करून सांगाल. कमी जास्त येत असेल तर अकॉर्डिंगली मी कमी जास्त करतो आवाज. बसंत रागाची ही बंदिश आहे. सकल वन फुलरी, सकल वन फुलरी, सकल वन फुलरी, गाई बसंत के रुत मन पावन. सकल वन फुलरी, सकल वन फुलरी, गाई बसंत